मागील 4 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदी पूर पातळी सोडून वाहते। दरम्यान पेण शहर पाण्याखाली गेले। नैसर्गिक नाले व खाड्यांमध्ये महसूलच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरले पाहिजे तसं भराव करून बेकायदा बांधकाम आणि मोकळ्या जमिनीत झालेला वारेमाप भराव यामुळे पाणी निचरा न झाल्यामुळे हा परिसर पाण्याखाली गेलाय असा आरोप पेणकरांकडून करण्यात येतोय। दरम्यान या आरोपांचं प्रशासनाकडून खंडन करण्यात आलं असून उपाययोजना सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। त्याचप्रमाणे भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने भोगावती नदीचे पात्र देखील अरुंद झाले आहे। पेण शहराच्या उत्कर्षनगर, दाताळी, कोंबाडपाडा, पिंपळडोह, जुन्या आरटीओ कार्यालयाच्या मागे असणाऱ्या वसाहतीमध्ये गेली 2 दिवस घरांमध्ये पाणी शिरतंय। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जलसंपदा खात्याचा बेजबाबदारपणा असल्याचं नागरिकांकडून बोललं जातंय। तसेच जे काही पेण शहराच्या आजूबाजूने भराव टाकण्याचं काम सुरू आहे याचा सर्वस्वी फटका पेण नगरपालिका प्रशासनाला बसतोय। गेली 2 दिवस पेण नगरपालिका आपत्कालीन व्यवस्थेच्या सहाय्याने पाण्याचा निचरा कसा होईल याकडे लक्ष देत आहे, परंतु याच्या प्रयत्नांना यश येत नसल्याचं पाहायला मिळतंय। यातच काही लोकप्रतिनिधींनी देखील मनमानी करून नैसर्गिक पाण्याच्या निचऱ्याचे स्रोत बंद करू पाहत आहेत। तर उत्कर्षनगरमध्ये घरांमध्ये पाणी शिरले त्यामागचे मोठे कारण एका माजी उपनगराध्यक्षाने स्वतःच्या जागेत भराव करून नैसर्गिक निचरा होण्याचा पाण्याचा स्रोत बंद केला असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय। मात्र ही बाब काही प्रतिनिधींच्या लक्षात येताच त्याने मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी संपर्क साधला। मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने पाण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या सूचना केल्यात। त्यावेळेला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी लावून पाण्याचा रस्ता मोकळा केल्याने सर्वसामान्यांच्या घरातील पाणी आता खाली झाले। अन्यथा तेथील स्थानिकांना रात्री स्वतःच्या घरात झोपणे देखील कठीण होते असं बोललं जाते। दिनांक 18/7/2024 व दिनांक 19/7/2024 रोजी म्हाडा कॉलनी येथे पाऊस पडलाच, पण पावसाबरोबर म्हाडा कॉलनी येथे गार्डनच्या इथे आणि एंट्रन्सला म्हणजे जिथून पेणमधून येताला एंट्रन्स आहे तेथे 2.5 ते 3 फूट पाणी साठलेलं होतं। 3 तासाच्या वरती प्रथमतः 18 तारखेला मी नगरपालिकेत त्याप्रमाणे आपत्कालीन योजनेचे जे अधिकारी आहेत त्यांना फोन करून कळवलं। त्यांनी माणसं पाठवली, पण ते पण पाणी खाली व्हायला 4 तासाच्या वरती काळ लागला। या संदर्भात मी 1 महिना आधी कंप्लेंट केली होती, लेखी माननीय मुख्याधिकारी साहेबांना पत्र लिहिलं होतं की जसे नॅशनल हायवेकडनं प्रॉब्लेम येतो तसं आपल्याकडनं पण आहे। तर या संदर्भात कांबळे साहेबांनी सांगितलं मी बघतो। त्यांनी येऊन पण बघितलं, पण त्याच्यावर मार्ग काय निघाला नाही। जिथे प्रॉब्लेम आहे तिथेच बघण्याच्या ऐवजी भलत्याच ठिकाणी गटारं चालू होती। महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे इथे जे पाणी वाहतूक करतात गटारं, त्याची पहिली लांबी आणि दुसरी लांबी 50 मीटर नंतर त्याची साईज मोठी व्हायला पाहिजे। ती नाही, एकाच साईजची गटार आहेत आणि चारी बाजूचं म्हाडा कॉलनीतलं येतं पाणी ते नॅशनल हायवेच्या इथे अटकतं, म्हणजे कोटक महिंद्राच्या इथे। त्यामुळे हे कायम वर्षानुवर्ष राहणार। जोपर्यंत नवीन त्याचा निचरा होण्याचा मार्ग सुचत नाही तोपर्यंत असंच होणार। आणि नगरपालिकेचा इंजिनियर विभाग आणि आपत्कालीन यांनी केला तर त्याचं खूप चांगलं होईल। या संदर्भात मी वडके साहेब यांना पण भेटून आलेलं आहे। ते पण याने आश्वासन दिलं की याबाबत आपण आज 1-2 दिवसात मीटिंग घेऊन बघू। हा गांभीर्याने माननीय मुख्याधिकारी साहेबांनी याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे।